स्तोत्र संहिता अध्याय 57 मुख्य गवयासाठी अल्तशकेत नष्ट करू नको ह्या चालीवर गावयाचे। दावीद शौलापासून पळून गुहेत गेला तेव्हा त्याने रचिलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र। हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर। माझा जीव तुझा आश्रय करीतो। ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांचा सावलीचा आश्रय करीन। परात्पर देवाचा, माझे सर्व काही सिद्धीस नेणाऱ्या देवाचा मी धावा करीन। तो स्वर्गातून सहाय्य पाठवून मला तारील, कारण माझा पिच्छा पुरविणारा माझा उपहास करीत आहे। देव आपली दया व सत्य पाठवून देईल। माझा जीव सिंहामध्ये पडला आहे, ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तरवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्ये देखील मी पडून राहीन। हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो, तुझे गौरव सर्व पृथ्वीवर हो। माझ्या पायांसाठी त्यांनी जाळे मांडिले आहे, माझा जीव गळून गेला आहे। माझ्या वाटेत त्यांनी खाच खणली, तिच्यात ते स्वतःच पडले आहेत। हे देवा, माझे अंतःकरण स्थिर आहे, माझे अंतःकरण स्थिर आहे। मी गाईन, मी स्तोत्रे गाईन। हे माझ्या जीवा, जागृत हो। हे सतारी, हे वीणे, जागृत व्हा। मी प्रभातीला जागे करीन। हे प्रभू, लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण करीन, राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन। कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे। हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो, तुझे गौरव सर्व पृथ्वीभर हो।